Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to learn passage number 2 of ninth standard semi-English lesson, The Great Scientist. मित्रांनो, The Great Scientist या लेसन मधील आपण passage number 2 शिकणार आहोत. Let's get started. That day in 1812, Faraday was spellbound by Davy's lecture. त्या दिवशी 1812 साली डेव्हीचं लेक्चर ऐकून फॅरेडे हे स्पेलबाउंड म्हणजे अगदी मंत्रमुग्ध झाले. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. आणि लेक्चरचा जो टॉपिक होता मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड त्याचे नोट्स ते लेक्चर मध्ये कंटिन्युअसली काढत होते. He was so engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. आणि ते लेक्चर मध्ये एवढे तल्लीन झाले होते की इतर लोकांसोबत ॲप्ल्यूड म्हणजे टाळ्या वाजवायलाही विसरले. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to gift it to Davy someday. आणि जेव्हा ते परत घरी गेले तेव्हा त्यांच्या नोट्स एवढ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे एवढ्या सर्वसमावेशक होत्या की त्यांनी त्याचं रूपांतर नोट्सचं रूपांतर एका पुस्तकामध्ये केलं आणि त्यांनी ठरवलं की एक दिवस ते डेव्ही यांना ते पुस्तक गिफ्ट म्हणून देतील. Faraday decided that day that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist, good enough to write his own book. त्या दिवशी फॅरेडे यांनी ठरवलं की त्यांना आयुष्यभर फक्त पुस्तकं विकायची नाहीत, त्यांना एक महान शास्त्रज्ञ बनायचं आहे, एवढं महान की स्वतःचे पुस्तकं लिहू शकतील. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल आणि डेव्ही यांना मायकल फॅरेडे यांनी रोल मॉडेल म्हणजे आपला आदर्श मानलं. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम. He did not have the social status, money or the education to pursue science. पण एक प्रॉब्लेम होता. मायकल फॅरेडे यांच्याकडे सोशल स्टेटस म्हणजे सामाजिक स्तर, मनी म्हणजे पैसा आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण या गोष्टी नव्हत्या सायन्स परस्यू करायसाठी म्हणजे विज्ञानामध्ये काहीतरी करिअर करायसाठी. फॅरेडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर. मग फॅरेडे यांनी विचार केला की जर डेव्ही स्वतःच त्यांचे गुरु झाले तर त्यांच्यासाठी गोष्टी या थोड्या सोपी इझी होऊन जातील. बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. पण डेव्ही सुरुवातीला तयार झाले नाही. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. तरीही फॅरेडे यांनी हार मानली नाही, ते नाउमेद झाले नाहीत, त्यांनी प्रयत्न चालूच ठेवला. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. मायकल फॅरेडे यांच्या नशिबात एक स्ट्रेंज प्लॅन होता, एक वेगळाच प्लॅन होता. A few years later, a chemical explosion happened inside Davy's lab. काही वर्षानंतर डेव्ही यांच्या लॅबमध्ये एक केमिकल एक्सप्लोजन झालं. एक्सप्लोजन म्हणजे स्फोट झाला. अँड ही वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड. आणि डेव्ही टेम्पररीली म्हणजे तात्पुरते, ब्लाइंडेड म्हणजे आंधळे. डेव्ही यांना तात्पुरतं अंधत्व आलं. ही नाव नीडेड अन असिस्टंट विथ अन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. आता त्यांना अशा एखाद्या असिस्टंटची गरज होती ज्याची मेमरी एक्सलंट असली पाहिजे, म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी स्मरणशक्ती असली पाहिजे. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. मग त्यांना फॅरेडे आठवले आणि मग डेव्ही यांनी ठरवलं की ते फॅरेडे यांना ॲज अ सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवतील. डेव्ही नेवर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोइंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. डेव्ही यांना कधीच विश्वास नव्हता की फॅरेडे ज्यांच्याकडे चांगला सामाजिक स्तर आणि शिक्षण नव्हतं ते सायन्सच्या म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात काही करू शकतील. He therefore dismissed Faraday's aspirations and advised him to stick to book binding. त्यामुळे त्यांनी फॅरेडे यांचे जेवढेही ॲस्पायरेशन होत्या म्हणजे आशा आकांक्षा होत्या त्या सर्वांना खारिज करून टाकलं आणि त्यांनी फॅरेडे यांना सल्ला दिला की तू आयुष्यभर बुक बाइंडिंगच कर. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस. पण फॅरेडे त्यामुळे नाउमेद होणारे नव्हते. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiments. त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि जेवढं डेव्ही यांच्या प्रयोगांमधून शिकता येईल तेवढं त्यांनी शिकून घेतलं. Soon Faraday became indispensable to Davy. आता फॅरेडे लवकरच
डेव्ही यांच्यासाठी इनडिस्पेन्सिबल म्हणजे अपरिहार्य बनले. याचा अर्थ असा की आता फॅराडेकडे दुर्लक्ष करणं डेव्ही यांना शक्य नव्हतं. अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट, आणि मग त्यांनी शेवटी मायकल फॅराडे यांना लॅब असिस्टंट म्हणून बढती दिली, त्यांना लॅब असिस्टंट बनवलं. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड सायंटिफिक करिअर. अशा प्रकारे मायकल फॅराडे यांची सायंटिफिक करिअरकडे म्हणजे विज्ञानाच्या कारकिर्दीकडे पहिलं पाऊल होतं. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of Davy's leading experiments. आता जरी त्यांचं जास्त करून काम हे लॅब क्लीन करायचं होतं, तरीही डेव्ही यांचे लीडिंग एक्सपेरिमेंट म्हणजे प्रमुख प्रयोग त्यांना जवळून बघता येत होते. हीच त्यांच्यासाठी म्हणजे मायकल फॅराडे यांच्यासाठी अतिशय मोठी गोष्ट होती. तर मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 2. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.